वर्ष सुद्धा काही झालं तरी, कारण आपली एवढी दहशत समाजाची बसली, त्यांना कसले निर्णय घ्यावा लागले. आणि मग ही एकी फोडायची, त्यांना कशी फोडायची त्यांना माहिती. हे पोरग जर काटा बाजू सरकारला मराठी आपले झाले, मराठ्याला आपण बरोबर बोलू असं गाव सगळे आमदार कामाला लावले, सगळी सरकारी यंत्रणा कामाला लावली. आणि तुम्हाला येण्यात काढतो यांना वाटतं फुटाव आणि 10% हा म्हणाव. मी फुटू शकत नाही. माझी माझ्या मायबाप समाजावर निष्ठा आहे प्रचंड. मी प्रेम करतो तुमच्यावर, ते माया लावतो. मी आयुष्यभर गद्दारी नाही करू शकत समाजात. मला देऊन काय देते पैसे पद मला नाही पाहिजे ते. मला तुम्ही पाहिजे, माझं दैवत समाज. मला समाज पाहिजे, तुम्हीच माझे पैसे पद. आणि आमचं म्हणणं आहे निष्ठावान पोरग हे नाही फुटू शकत. याच्यापेक्षा गेम केला तर चालतो. तुला गेम करायचं ना माझा. आणि चल मी आलो त्या घरी, तो किती दम आहे तू थांब. तुला 2 कामं करायला लागतात. सगळ्या सोयरीचा अंमलबजावणी नसता तुला माझं पोलिसात हाताने एन्काउंटर कर, नाही तर सलाईन मध्ये तुला काय घालायचं घाल. त्या दारात यायला तो आज किती दम आहे तिथं आडून गेलं तू नको. जरा मर्दासारखे खेळायची आडून गेलं तू नको. खोटे आरोप थोडे काय दिवस बंद कर. बघ येतोय का नाही, फक्त पोलिस बाजूला कर आणि पोलिसाच्या हाताने नसता एन्काउंटर कर. आणि जर तसं काही गळलं सुपडा साफ झाला तो हा म्हणायचा, तो हा सगळ्या जिथून तिथून विषय संपला. 14 राज्यात तो हा धिंगाणा झाला. कमीत कमी 10 वर्ष दंगली जात नाही. ध्यानात राहू दे मग शब्द, कारण मराठा कवा झाला तर माझं सरकार नाही. मी आलो फक्त आता माझी मराठा समाजाला एक विनंती आहे. तुम्ही लय वेळच चालताय, हे परत 10-15 किलोमीटर चालताय तुम्ही. 10-15 किलोमीटर रागात चालणं सोपं नाही. तिथं 2 घंटे 3 घंटे 4 घंटे इथं थांबू. तोपर्यंत तुम्ही ज्यांना गाड्या नाही ते आपण आपल्या गाड्या घ्या. पायी चालू नका, गाड्या पळणार. कारण आपण काय रॅली काढेल नाही. आपल्याला त्याच्या दारात जायचंय. मला नसता मग तुम्ही जागेवर थांबा. मी एक गाडी घेऊन सागर बंगल्यात त्याच्या जातो. तो कसा भेट नाही. सगळ्या सोयरीचा अंमलबजावणी त्याला कोणतं एन्काउंटर करायचं ना त्याला बघू. त्याला असली अवलाद कवात भेटली नसेल माझ्यासारखी डायरेक्ट अंगावर घेणारी. त्याच्या अंगावर जातो आणि ते कुठेही म्हणा महाराष्ट्रात सुद्धा. आता तो त्या घरी चाललोय पण तो महाराष्ट्रात कोणत्या कोपऱ्यात आणि राजकीय नेते बी मराठ्यांच्या पाठीमागे उभा राहू नका. तुम्ही गावागावांनी मराठ्याची घेऊन टाका. आता मग तुम्हाला विकास का कळणार. आता उद्या सकाळपासून तुम्ही नाटकं लावलेत का. मी काय चूक नाही केली, मी मागणी केली. हे रात्रीतून निर्णय फिरायला लागले आणि देवेंद्र फडणवीसला मी इकडे उपोषणाला बसलोय. त्याला जास्तच स्थान सापडायला लागले. 16 दिवस झाले. ते म्हणतात मरू द्या काटा निघा आपल्या मधला, जाऊ नका येऊ नका. आणि रात्रीतून कोर्टाचा बदलून घ्यायला लागले, नेते बदलायला लागायला लागले. कसली बी माकडेमध्ये उभा करून आरोप प्रत्यारोप करायला लागले. परत कसं काय करायचं, आणखीन काही अधिकाऱ्यांच्या हातातून यांना काही करता येतंय का, पुढे जाळपोळ करता येते का, आपल्या त्यांच्याच करून यांना मराठ्यांना गुंतीत येतं का. बरोबर तो किती दंड मी यायला लागले. तुला काय करायचं तिथं दडे गिरू आपण दोघं सागर बांगला तिथं दोघं गिरू काय करायचं. तू मला सांग काय करायचं, मी तुला सांगतो काय करायचं. तुला दात एक काढून इकडं मराठ्याच्या हातात देतो, उपटून दाखवतो. तू फक्त समोर थांब. आता तू समोर थांब. त्याला वाटतं मी चांगले जिरवली. सगळे पक्ष जपकार केले. मी इथं पक्ष म्हणून किंवा भाजप म्हणून बोलत नाही. मी फक्त देवेंद्र फडणवीस म्हणून बोलतो. भाजपमधले अनेक लोक सुद्धा चांगले, अनेक मंत्री सुद्धा चांगले. मी फक्त देवेंद्र फडणवीसवर बोलतो. आणि भाजप मधल्याला कोणाला काही नाराज होती गरज नाही. आणि झाली तर तोही काही गरज नाही. मग मराठी तुला दाखवून गेलो. तो कोण सांग इथं कोणत्या पक्षात संबंध नाहीये. आम्ही काहीच केलेलं नाही. तरी जाणून बुजून षडयंत्र रचितो. ते SP एक जाणलेला नवीन आले. त्याला सांगतोय गुन्हे दाखल कर. त्या डोंगरराव लोणीकर काहीतरी मॅटर झालतो पण ती केला नाही तिने. त्याकडे लोणीकरच म्हणलं सुल्लूक करू. नाही तर म्हणला आता तेव्हा असं म्हणला जेव्हा SP जालण्याचा की तुमची गाडी आली देईन मराठ्यांनी, मग काहीच करता येईल आता करायला की काही नाही. मग मी असं करू का, तुमच्या मागची गाडी आलेली आमची पोलिसाची म्हणून करू का. असला SP असतो का बाजू एक तर मराठी बोलता नाही. हंगडे सगळ्या दुनियात होते. नवीन त्या बदनापूरचा कोणती त्याने काल पोरावर लाठीचार्ज केला. कसला देवेंद्र फडणवीस करतो, कशाला गृहमंत्री पद सांभाळतो, कशाला स्वप्न बघतो भाजपची सत्ता आणायचं.
आणि मराठाच्या विरोधात जाऊन तुला भाजपची सत्ता येत असते का? गेल्या वेळेस तू आरक्षण दिलं तर मराठ्याने तुला 106 आमदार देते. तू एकटाच मुख्यमंत्री झाला, एवढी ताकद आहे मराठा. आता तू मराठ्यांना आरक्षण दिलं असतं तर तूच झाला असता, मराठ्यात तू बेकार घेतला असता. तू मराठ्यांच्या विरोधात तू राज्यातल्या प्रत्येक एसपीला त्याला तुम्ही सांगता यांच्यावर गुन्हे दाखल करा, आणि गुन्हे दाखल केले. काय होणार आहे गुन्हे आमचं? आणि गुन्हे झालेले हे जर करायला लागले तर फिरून देते का महाराष्ट्रात तुम्हाला? गुन्हे झालेले म्हणजे आता यो गुन्हे झाले ते गुन्हे झाले एवढंच दगडा. काय करता रे तुम्ही? मीच तुझ्याकडे आलो, आता काय काय करायचं सांग. मी तिकडे आलो, फक्त पाय चलू नका. मी त्याच्याकडे चाललोय, त्याला मी नकोय. मी जोपर्यंत तोवर मराठ्याचं कल्याण होणार आहे आणि मराठीची एक कधीच फुटू शकत नाही हे त्याच्या पक्क लक्षात आलं. मग आता एकच पर्याय, त्याचा गेम करायला लागतोय, काटा करायला लागतोय. कोण कोणाची विकेट टाकतोय बघूया. तू फक्त मी सागर बंगल्यावर यायलो, तू ठा. फक्त पोलिसाला मध्ये घेऊ नको. पोलिसांना जाहीर सांग तुमचा नामचा वाद नाही, विनाकारण तुम्ही आडू घोळ घालायचं काम करायचं नाही. मी सागर बंगल्यावर चाललो त्याच्याकडे, त्यांनी तिथे डॉक्टरांचे आणले सलाईन, ते भारी भारी आणले त्यांनी मारतील. मला त्याच्या हातानेच घ्यावं द्या, नाही तर त्यालाच सलाईन लोन माघारी येतो नाही बघा. त्याच्या तुम्हाला कधी होती तो नाटक करतो साला. माझ्या तोंडातून अशी शब्द कधी येते? मला माझ्या जातीला छेडलं. आज हजारो पोरावर गुन्हेगारांनी गुन्हे दाखल केले. पहिले कांचून घ्यायला त्या बहिणीच्या आमच्या झालेला हल्ला, त्यांचे केस घ्यायला 5 महिने मागा लागले. त्याला 5 महिने कशाला माफी मागितली? त्याचा खोटी बदला घ्यायला. तो फक्त दाटून माफी मागितली, तो मराठ्याचा बदला घ्यायला लागला. बाई एक बाम आणि करोडो मराठ्याला तू घुमायला कामाला बाम नाही कावा. तू मराठ्याचा कामा बघा कसा कचका असतो बघ, कसा कठ्ठ्या मिळवलं मी तुला. चला आलो, तू काय करून मी आलो तिकडे. फक्त आता लई पाय जमले तुमचे, 5-6 घंटे झाले तुम्ही चालताय. शांत चित्ताने थोडा वेळ खाली बसा. गावकरी सगळ्याला पाणी देते, तुम्ही चाललेला आहेत. आणि पायी चालायचं काम करू नका. 2-4 घंट्यात आपण आपल्या गाड्या बोलून घ्या. गाड्यात चला नसता इथून तुम्ही वापस जा. माझी एकट्याची गाडी जाऊ द्या, मी एकटा त्याला नीट करून येतो. तुम्ही शांत राहा, तुम्हाला ते त्रास दे. आपण 2-4 घंटे इथं बसू. तोपर्यंत सगळ्यांनी शांत आजूबाजूला बसा. चलून चलून दमलेला आहेत तुम्ही, कारण आपण काय गाड्यात आलेले नाहीत म्हणून दमायला. खूप काही चाललेले आहेत, माता मावले सुद्धा बाया म्हणजे काय चाललं, सगळ्याला पाणी पिते. गोंधळ आरडा करायचं नाही. माझ्याकडे फोटो काढायला सुद्धा यायचं नाही, कारण हे काय इथं फोटो सेशन नाही किंवा इथं आपण भाषण करायला आलेलं नाही. आपण त्याचा गाड चाललोय, पण आपल्याला कंडिशी लवकर जायचं आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजामध्ये शांत राहावं. आम्ही चाललोय पैठण, गंगापूर, येवला, नाशिक, ठाणे मार्गे आम्ही चाललोय. ठाणे मार्गे मुंबईला आणि सागर बंगला. त्याच्यामुळे सगळ्या मराठ्यांनी आता बघतो शेवग्याचं किती जमीन कसा. 1 मिनिट आवाज करू नका, 1 मिनिट आवाज करू नका. मनोज दादाला आमच्या 500,000 थांबलेले आहेत, 22,000 पब्लिक थांबलेले. सगळ्याच्या वतीनं सांगतो की मनोज दादा तुम्ही पाणी घ्यायचं, आराम करायचा आणि औषध उपचार घ्यायचा. आणि आपले नारायणगडचे बाबा बोलणार आहेत, त्यांच्या आदेशाचं मनोज दादाने पालन करावं. सगळ्याचं म्हणणं ऐका. विनंती हे मुलं पायी चालते. आजच्या दिवस पाटलाने इथंच मुक्काम करा. उद्या गाड्याची नियोजन करून खाण्यापिण्याचं बरोबर घेऊन नावं जसं मुंबईला जातात तसं आम्ही तुमच्या साथीला आलो. आज मुक्काम करायचं. थोड़ा पीछे आओ ना, थोड़ा राइट में लो ना कैमरा, ये सरक ना थोड़ा सा, नहीं है ना जगह इधर तो कासा थोड़ा राइट घुमाओ कैमरा, पीछे आओ ना लाइट. मत आहे की आज इथं मुक्काम घ्या, मुक्काम करा. आणि हे उपचार ऐका. आता हे जे उपोषण सोडून द्यायचं, खाऊन पिऊन लागायचं. आता मुक्काम इथेच करा. उद्यापासून गावाला काय असेल बरोबर साहित्य घेऊन हे मुलं येतील. पण विनंती सर्वातर्फे की सर्वांची आग्रहाची विनंती, आजच्या दिवस इथं मुक्काम करा. सगळे खाली बस, 1 मिनिट सगळं खाली बस. खाली बसले सगळ्या गावात जातो. खाली बस सगळं
व्यवस्थितच तू माझे खांदा घे. हा अरे भेटली तुला कशाला डाकरी करतो. आपण काय अति करत नाही, आपण काय चुकीचं करत नाही. त्यांच्याकडून अशी चूक झाली, त्यांचं असं म्हणणं आहे. कारण आता आपल्याला सभा घ्यायला बघा वेळ नाही, आपल्याला मुंबईत जायचं. त्यासाठी तुम्हाला आधी सांगतो, तुम्ही एकतर कोणी येऊच नका, आणि जर तुम्हाला यायचं तर पायी कोणी चालू नका. आपण आपल्या गाड्यात कसं म्हणजे लवकर जाणार, कारण तिथं त्याने त्या देवेंद्र फडणवीसने सलाईन आणि गोळ्या आणून ठेवलेल्या आहेत. त्या मला तिथे जाऊन घ्यायचं त्याच्यात. त्यामुळे तुम्हाला यायचंय तर गाड्याची तयारी करा. तुम्हाला जर माझी इच्छा आहे तुम्ही कोणी येऊ नये, मी तुमच्या लेकराला आरक्षण आणतो, पाहिजे नका काय. झालंय काय, अडचणी अशा झाल्यात, अडचणी अशा होऊन बसल्यात. आपण म्हणलो सगळ्या सुधारांची अंमलबजावणी करा, त्यांनी दिले डाळ. त्यांनी दिलं 10%. आपण मागितलं ओबीसीतून, त्यांनी दिलं 20%. देण्यात का हरकत नाही. ओबीसीतून आपल्या सगळ्या सुधारांची अंमलबजावणी ते करायचं, ते केलं. तुम्ही उभारायचं नाही, गप ना. सगळ्या सुधारांची अंमलबजावणी द्यायला दिली. दुसरं मग मी त्यांना शिव्या दिल्या असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्या उपोषणात झालं की असं मी मान्य पण करतो. तुम्ही जर सगळ्या सुधारित अंमलबजावणी दिली असती ना, तुम्हाला शिव्या दिल्या असत्या का? आणि शिव्या दिल्या मग उपकार केला का तुम्ही? तुमच्या बापाला आमच्या बापाने गाठीवर बसेल तरी तुम्ही देत नाही. तिसरी गोष्ट, महिलावर आपल्या गोळ्या लागल्या. त्या टायमाला तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणला माझ्याच पोलिसाला आणलं म्हणे, बायाला नाही लागलं. असते कुठं पायदास असते का? बाम नाशे नाही बघ. आमच्या गावातले बाम नेऊन बघ कसे, ते नितीन गडकरी बघ कसा आहे, ते उद्धव ठाकरे, राज ठाकरे बघ बामणे कसे, ते गिरीश महाजी बापट ते बामण कसा आहे बघ. तो कोणता असला बामण? बामणे कावा करून तेव्हा म्हणतो 10% आरक्षण दिलंय, ते पूर्ण घेत नाही. धर्माला भाषणाला वेळ नाही बरं का. तुम्हाला आता फक्त एवढी बार सांगायला लागलो, कारण भाषणासाठी जावरा नाही हो, आपल्याला पटापट पुढे जायचंय. त्याच्यात किती दम मला बघायचा जाऊन, तुम्ही कोणी येऊ नका. आता बांगरीपासून सगळे मागायसारखं. आणि जर मला पोलिसांनी या जाऊन दिलं नाही कुठं मध्ये असलं, फक्त त्यांचं बॅरिकेड उठलून शांतते बाजूला ठेवा. पोलिसाला करा नाही, मी पुढे येतो. आपण आती करायचं नाही. आता आपलं जवळ आलं, त्याने आती केलंय. बघा काय केलं ते सांगतो. 3 मुद्दे सांगितले, ध्यानात ठेवले ठेवतो मी. आता 4था सांगतो. यांना जपान म्हणून यांनी कोर्टात सांगितलं. कोर्टात ह्या देवेंद्र फडणवीसने सदावरच्या पुढे घातला. पहिल्यांदा तेच घातला होता 13% आरक्षण रद्द करायला. काल त्यांनी काय केलं, काल म्हणजे पाठीमागच्या आठवड्यात सदावर त्यांनी याचिका दाखल केली आणि देवेंद्र फडणवीसने त्या सरकारी वकिलाला पाठवलं तिथं. आता खाजगी एखाद्या माणसाने जर याचिका दाखल केली त्याच्यात हस्तक्षेप नाही करता येत सरकारला. सरकारला सेपरेट करावं लागते. तरी त्यांच्या आडून गेला आणि काय सांगितलं, याला उपचार घ्या म्हणा. मला बरं सर त्या मान्य न्यायालयाचा मान ठेवला, सगळ्या मराठा समाजाचा मान ठेवला. बाबाही आले होते, मी सगळ्या देवदेवतांनाही मानतो, वारकरी संप्रदायाला मानतो, त्यांच्या हातानेही पाणी पिलो आणि सलाईन पण लावली न्यायालयाचा मान ठेवून. परत ती तारीख ठेवल्याच्या नंतर कोर्टात निरोप गेला की यांनी सलाईन त्या घेतल्या म्हणून आणि महाराजांच्या हाताने पाणी पिले म्हणून. निरोप गेला, कोर्ट शांत झालं. तारीख पडली 13 म्हणजे 13 मार्च मराठ्यांच्या याच्यासाठी, आपल्या ह्या त्या पक्षच्या सुनावणीसाठी. त्या देवेंद्र फडणवीसने काय केलं, ऍडव्होकेट जनरल सराफला त्या सदावर्तेच्या याचिकेत हस्तक्षेप करायला लावलाय कराटे. आणि त्या रात्री 56 आमदार एकत्र होते.
आणि यांनी सांगितलं की उद्या त्याला ह्या जरंगीने रास्ता रोको राज्यात पुकारले 24 तारखेला, आणि जर 24ला यांनी रास्ता रोको केलं तर आणखीन मराठ्याचं वजन वाढत, ही यांची खाजगी चर्चा. आणि म्हणे आता कोर्टानं आजच्या 23 तारखेला निकाल द्यायला पाहिजे की ही जबाबदारी मराठ्यांची आणि जरंगीची, म्हणून निकाल द्या. आता कोर्टाने ते 13 तारीख देऊन बसली. आता 23 तारीख कशी घेता येईल, कारण 23ला रास्ता रोको तुम्हाला आवाज येतो सगळ्या गोष्टी. मग कोर्टाला टेन्शन आलं असं की आपण 13 तारीख दिली मार्च, आता 23 घ्यायची कशी, पण यांनी 22 तारखेला ते सदावर्त्याच्या याच्यात संध्याकाळी करून टाकलं, मध्ये अर्ज केला सरकार, आणि लगेच निरोप आला आपल्या वकिलांना. 23 तारीख ठेवली, 13 कॅन्सल केली एका रात्री. अरे म्हणलं असं कसं काय होऊ शकतं, जर एका रात्री 13 तारीख होती आपली, ती 23 झाली, म्हणजे 24ला रास्ता रोको करता येऊ नये म्हणून कोर्ट जर एवढं बदलू शकतं तर कोपर्डीची बहीण आमचीच आहे. अरे बाचकाने कुठून गोळा करून नेले, त्याला मुंबईत ठेवलंय. आता आमच्या महिलांनी काय मुंबईला भेट म्हणा तू मुंबईत त्यांना, पत्रकार परिषदा घेतो बाबा, आता बाकीचे पण येत ना बरेच तिकडं, आणि तुम्ही असले काळे करायला लागला देऊ. मग 13ला काय झालं, 23ला निकाल दिला कोर्टानं की ही जबाबदारी तुमची आणि मराठा समाजाची. बरं ठीक आहे, आम्ही जबाबदारी स्वीकारली. आम्ही सांगितलं कोर्टाला शांततेत 24 तारखेला आंदोलन होणार आहे. मग 24 तारखेला शांततेत आंदोलन काल झाले. मराठा समाजात सांगितलं 25चे करू नका, तिथून पुढे धरणे आंदोलन धरा. हे डाव मोठाले काकाला लागला. आता हे देवेंद्र फडणवीस फक्त पुढे आहे ना, हे शिंदेचा आणि हे दुसरा ते अजित पवार, हे दोघं त्याला साथ द्यायला. हे फक्त दिसायला आपल्याला येण्यासारखं करतात. मी मग जे उदाहरणं दिलेत ना त्या पक्षाचं आहे म्हणून नाही दिले, महा तसं करायला लागले ते म्हणून उदाहरणं दिलेलेच नाही. कोणत्या एखाद्या भाजपाच्या नेत्यांनी माकडाने बोलू नये मराठ्याच्या मंत्र्या खांद्र्यांनी. मी फक्त उदाहरणं दिली होती मोगाचे की यांनी मोठमोठे नेते असून कसे जिरे सांगून फोडले, तशी परिस्थिती मराठ्यात फूट पाडण्यासाठी तो करायला लागला मस्त सांगा. आता म्हणून मी त्याला सांगितलेले की चल मीच येतो तिथं, तुला काय गोळ्या घालायचं ना काय करायचं नसतं, तू समोर समोर येतो. तू खास बामणाचा असला तर समोर, मी खास मराठ्याचा म्हणून समोर येतो. दोघांपैकी एक जण कोणी जाऊ, पोलिसाचा घेऊ नको. मी इतका गाय होतो रे, काय बुकतो तो दाता पाडितो का नाही बघ. तू समोर ये, मी समोर येतो. पोलिसाचा वापर करून बाकीच्या कुठाने मला शिकवू नको. आणि 23ला निर्णय आल्यावर मराठ्यांनी शांततेत रास्ता रोको केला. आता काय झालं सांगतो. काल शांततेत रास्ता रोको झाले, राज्यभरात आपल्या पोरावर गुन्हे दाखल केले. शांततेत करून सुद्धा पीआय सांगतो एसपीचा आहे, आणि काही एसपीचं म्हणणं आहे डायरेक्ट गृह मंत्रालयात नव्हतं, आणि हे सांगतो तुम्हाला हे गुन्हे दाखल केले त्यांनी काल. हे प्रकार एक झाला. दुसरा प्रकार सांगतो आता. यांनी दिलं 10%. यांचं स्वप्न होतं पहिलं 13% आरक्षण दिलं का, त्या टायमाला पुऱ्या राज्यात जल्लोष झालता, आणि आता 10% आपण आरक्षण दिलं, राज्यात जल्लोष आहे ना. ह्या पोराने काय केलंय म्हणजे म्हणे तुम्ही काय का का मी एवढीच बार सांगणार आता, तर मग लागलं तोंड चिटकायला. त्यांनी असं सांगितलं की हे पोरग इतकं निष्ठावाने, जर आता भाजपची सत्ता आणायची असली, मी इतके लोक गोळा केले बाकीच्या पक्षातले, सत्ता येणार नाही. याला जो काटा आहे मराठ्यांच्या भाजपच्या मधला, याला कायचा काटा काढा. मग यांनी काय आयडी केली, थांबाव, यांनी काय आयडी केली, यानं सांगितलं 10% जे आरक्षण दिलं याला हा म्हणायला लावा मला. म्हणजे त्यांना जो आनंद पाहिजे ते व्यक्त नाही करता आला, त्यांच्या टेन्शनच केला. आणि ते हुशारीत राजकारण त्यांच्या लक्षात आलं, मराठा पुरा एका बाजूला गेला. मग काय करायचं, करायला बदनाम करा, याचं काही उकरून काढा, काही नसलं तरी काढा. तुम्हाला बदनाम कसं काय करतात, माझ्यावर किंवा तुमच्यावर, भांबेरीतल्या एखाद्या माणसावर जर एखादी तक्रार असली तरच बदनाम होईल ना. तो तक्रार नसल्यावर बदनाम कसं काय होईल. जर एखाद्यावर काही तक्रारी दिलेल्या असल्या तर तो अपराधी, नाही तर मग त्या अपराधी कसं काय होईल. मग यांचं अहमदनगरचाच मोठा
नेता आहे भाजपचा, तोही त्याला बळ देतो. आणखीन सगळी तिथली अरेंजमेंट हे देवेंद्र फडणवीस करतो. सगळी काय पैसा लागून लोक फोडायला काले की आली होती मुख्यमंत्र्याच्या नावानं, हे सगळं देवेंद्र फडणवीस घडून आणतोय की लोक फोडायचे आणि याला बाजू सरकायचं नसता. मग याची बदनामी करा दोन्हीपैकी नसता. आता तुम्हाला हे 8वा मुद्दा सांगत असतो. नसता हे जातीपासून लांब जात नाही, याला सलाईन देऊन त्याच्यात पॉइजन देऊन मारा. प्रकाश आंबेडकर साहेबाला ही पक्का माहिती आहे आणि ही बातमी आली आणि ती सत्य सुद्धा आहे की त्याला त्या सलाईनच्या माध्यमातून त्याला कार्यक्रम दाखवायचा नसता. मग याला पोलिसाच्या माध्यमातून लोटालोटी झाली, धक्काधक्की झाली म्हणून एन्काउंटर करा. कारण ह्यो काटा आहे मराठ्यांच्या आणि भाजपच्या मधला, ह्यो काढावं लागणार तरच आपली सत्य येणार. म्हणजे सत्तेसाठी तुम्हाला मारायला लागला, तू खरंच बामणाच्या पोटचा आहे काही. चलता सागर बंगल्यावर येतो, तू गाडीत दमेना, थांब तू सागर बंगल्यावर. तुला बळी पाहिजे ना, मी बळी द्यायला तयार आहे. चल तुला बळी पाहिजे ना, मी येतो. कारण मराठ्यांच्या डोक्यावर ओबीसी आरक्षणाचा गुळाल टाकतो, नाही तर तुला सगळ्या सोयऱ्याचीच अंमलबजावणी करावं लागणार आहे. दोन्हीपैकी एक तर माझा मुर्दा वापस पाठव, नसता तुला सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करून मराठ्याला ओबीसीत आरक्षण द्यावं लागेल. त्याशिवाय देवेंद्र फडणवीस तुला आता सुट्टीच नाही, तुला आता सुट्टीच नाही. यांनी तुम्हाला 12-13 मुद्दा सांगतो आणखीन काय काम केलं. यांनी नारायण राणे बोलायचा नसून त्याला विरोधात घालायला लावलं, बळच बोलायला लावलं. छगन भुजबळ यांनीच पुढे घातलं. छगन भुजबळ सदावर त्याला ह्याच देवेंद्र फडणवीस पुढे घात. कारण श्रद्धे शब्द माणूस कोणाला वाटत असतो माहिती तुम्हाला, अति जीवाच्याला. तो सदावर त्या देवेंद्र फडणवीसला म्हणता तू श्रद्धे देवेंद्रजी फडणवीस साहेब. बघा भाषणात तुम्ही इतक्या आपुलकीनं जीवाच्या माणसाला माणूस बोलतो, त्याला पुढे घातले. आता तेच याचिका करता आला तेच बरं. त्याच्या याचिकेत कोण दाखल करतो अर्ज? तर सरकारचा ऍडव्होकेट जनरल, ज्याला गृहमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय अर्जच करता येत नाही, तो अर्ज करतो. खाजगी याचिका करत्यात अर्ज सरकारला करता येत नसतो तरी केला आणि कोर्टाला निर्णय बदलायला लावला. मग मी कालपासून त्या कोर्टात सुद्धा सलाईन तोडून टाकल्या. अरे ज्या सरकार त्या न्यायालयाचा सन्मान ठेवला, सलाईन घातल्या, त्यांनी आमच्याकडून बी बोलायला पाहिजे, सरकारकडून बी बोलायला पाहिजे. कारण कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे ही जबाबदारी सरकारची. तुम्ही नीट समजून घ्या मी काय काय सांगतो. कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे, जाळपोळ नाही झाली पाहिजे आणि जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे ही जबाबदारी सरकारची. तर ही जबाबदारी कोणी घेतली? कोर्टाने. कोर्ट कसं काय घेऊ शकतो? कोर्ट कधी येणार? उदाहरणार्थ तुमच्या गावावर सांगतो, तुमच्या गावात जर सरपंच नसला तर सरपंच होईपर्यंत ग्रामसेवकने काम करायचं असतं, म्हणजे प्रशासक बसला. तसं या राज्यात विधानसभा अस्तित्वात आहे, विधान परिषद अस्तित्वात आहे, राज्यपाल अस्तित्वात आहे, मुख्यमंत्री अस्तित्वात आहे, सरकार अस्तित्वात आहे, गृह मंत्रालय अस्तित्वात आहे, पालकमंत्री अस्तित्वात आहे. बोलत होते नाही तो उठून जाईल. इथं मराठीसाठी जे चाललाय टीव्हीवर दिसण्यासाठी बोलबोल ना करू. इथं सगळं अस्तित्वात आहे, तरीही न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक. मग न्यायालयाने निर्देश द्यायचे. न्यायालय असं कसं काय करू शकतं? मग कायदा तर सगळ्यासाठी सारखा आहे. न्यायालय मराठ्यांना एक न्याय देणार आणि सरकारला एक देणार. सरकारला सांगायला का रोग आला त्यांना की तुमची जबाबदारी आहे, त्यांचा एक प्रश्न सोडवा, मग आधी सूचना कशाला काढली? नसता कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे, हे न्यायालयाचं काम आहे. न्यायालय आम्हाला एकट्यालाच सांगतो. म्हणजे ही कोणती सिस्टम आहे तुमची? हे काम झालं. दुसरं त्याचं असं म्हणणं आहे की मराठ्यांचा 75 वर्षात जे मिळालं नाही ते हरामखोर पोरांनी मिळवून दिलं. बघा बरं का, याला उठून लावायला कोण आहे? 75 वर्षाच्या पोरांनी जे आपण दिलं नाही ते ओबीसीतलं आरक्षण जवळपास 1.25 करोड लोकांना मिळवून दिले. दुसरं आपण 10% दिलं, हे पूर्व ते मान्य करत नाही, आपला अपमान झाला.
तिसरं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायला लाव म्हणतोय आणि हे लावायलाच लागेल. मग आता हैदराबादचा गॅजेट घ्यावा लागेल, केसेस मागे घ्यावं लागतं. आणि हे पोरग जवळ जिवंत आहे तवर मराठीत एक फोटो शकत नाही असं ते म्हणतो. आणि मराठीने एक केलं तर मराठीला आरक्षण दिलं, सगळ्या सोयरीचं अंमलबजावणी द्यावं लागेल. नसता काय करायचं काटा करा. मी पोलिस सांगितलं. हे कशावर सांगतो तुम्हाला माहितीये का? कशावर म्हणतोय? काल न्यायालयाने सांगितलेलं असून सुद्धा आपल्या लोकांनी शांततेत आंदोलन केलं तरी PSAच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातल्या पोरावर रस्ते रोको केले म्हणून गुन्हे दाखल केले. नुसते रस्ते रोको केले शांततेत म्हणून. ही कोणता न्याय आहे? मग यांच्या डोक्यात बदनाम करणे, आरोप करणे, आणखी याच्या केसेस बाहेर काढा, नसल्या तरी टाका, काही करा. आणि काहीच जर येतं निघत नसलं, मला काहीच निघाल नाही तुम्हाला सांगतो, काहीच सापडलं. मग आता शेवटच्या पर्यायाला सलांमध्ये घाला किंवा याचा बळी घ्यावाच लागतोय आपल्याला. हे त्याचं स्वप्न. इतके नीट केले म्हणे मी, म्हणजे चांगले राजकीय पक्षातले. मी राजकीय पक्षातले मग असे नाव काय घेतले, कोणतं काय हरामखोर म्हणलं, ते राष्ट्रवादीची स्क्रिप्ट होती का काय. अरे मराठ्याच्या पोटचा असल्यासारखा बोलायला शिक जरा मराठ्याच्या बाजूनं. त्या देवेंद्र फडणवीसच्या आड्याकडे गेलता काय तुझ्या खंडबार, त्याच्या आवडीसारखा बोलू नको. नाही खंडबार जाती कोण बोल ना. तू काय त्या ब्राह्मणाच्या घरातच फायदा झाला का? देवेंद्र फडणवीसच्या बाकीचं आम्हाला बघणं कशी कधीतरी जाती कोण बोलायला शिकना. तर ते कोणत्या जातीत होतं मला नाही माहिती. TV9 प्रश्न विचारला होता किती मध्ये स्क्रिप्ट. मी स्क्रिप्ट फेकतो नाही. तो माझा बघ मागचा इतिहास सगळे असे बाजूला ठेवले पक्ष. सगळे बांधतो आम्ही पक्ष मराठी. एकाला बी नाही गिनीत आम्ही. फक्त मराठ्याला मायबाप मानलं ते दैवत, तेच महामालक आहे. बाकीचं मालक नाही, फालक नाही, गिनीता नाही कोणाला, मोजित आहे. त्याचं म्हणणं आहे की हे ऐकत नाही, मग याचं काम केलं पाहिजे. आणि उगा फालतू मग काहीतरी सापडाना म्हणून मग तो इच्छा जन्म आबरी घ्यायचा. तो इच्छा आहे ना, चल त्या घरी येतो. तू सागर बंगल्यावर राहतो, मी ते आलो. तो एकदम येतो तिथं थांब, तू नेतो मी दोघापैकी एक जण. नसता सगळ्या शहरीच्या अंमलबजावणी द्यावा. आता सुट्टी नाही तुला. तू इतका खेळ खेळला. तू महिलांना लागलेल्या गोळ्या असून, रक्त सांडलेलं असून, तुला आई नसल्यासारखं किंवा तुला काही बहिणी काही नसल्यासारखं किंवा तुला बायको नसल्यासारखं तू डायरेक्ट म्हणतो माया पोलिसाला हाणलं. म्हणजे महिलांचे मुंडके तुटले, गोळ्या लागल्या. तर तू त्यावेळेस म्हणला मायाच पोलिसाला लागलं. पोलिस काय तू आज आहेत काय? लागले म्हणतो तुझ्या निवडून दिलेल्या आहे बहिणी यांना तू नाही म्हणतो. माफी मागितली म्हणून तुला सोडून दिलं. आणि तुम्हाला गुन्हे मागले तो 5 महिन्याचा घेतले का? मग नेमकी तो अवलाद कोणची? तो 5 महिन्यात गुन्हे तरी दाखल त्या बहिणीची घेऊन टाकायला पाहिजे. तर ते बी नाही घेतलं. तू याच करतो आम्हाला. आणि मराठ्यांना वाटत असेल एकाएकी निर्णय घेतला, एकाएकी घ्यायचं कारण पण तसंच. त्याच्या रात्रीत त्यांनी कोर्ट फिरून आपल्या विरोधात निर्णय घेतला आणि आपल्याला धरणे आंदोलन करावं लागलं. रस्ता रोको जागेवर त्यापेक्षा त्याच्यात किती दम आहे तुम्ही पसरा. मी बघतो तो कसा देत नाही सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी. आणि त्याला बळी घ्यायचा ना माझा, तर तो पोलिसाला एन्काउंटर करायला लावा माहिती नसता. तो बिराड आवरलेला 14 राज्यात. नरेंद्र मोदी साहेबांनी आपली घाण ही गावांना ठेवली महाराष्ट्रात. हे कोणाला विवाहात द्यायला लागलं, कोणाला पण कसला याच्या स्वार्थासाठी. मी उदाहरण म्हणून मोगा दिले. जे लोकांनी उद्या हयाती आपण आपल्या पक्षात घातल्यात ते कधीच बाहेर येऊ शकत नाही. पुण्याच्या देणं हे जेलला टाकेल म्हणून लोक पक्ष सोडून त्याच्याकडे गेले. आणि याला हे सोडून घेऊन काय करायचं? अहो कधी आपल्या कळण्यात आहे का माय बापा? 5 वर्षात सगळ्या पक्षाची सत्ता आली असं आपल्या कळण्यात का आहे का? काँग्रेसची आली, भाजपची आली, शिवसेनेची आली, काँग्रेसची आली, राष्ट्रवादीची आली, सगळ्याची बारी आली. आणि आपण सगळ्याला विरोध केला बारी. आपण कसं जगायचं रे? हे एका रात्रीच एक झाले. अजित पवारचं आणि देवेंद्र फडणवीसचं कवा जमत, देवेंद्र फडणवीसचं शिवसेनेचं कवा जमत, राष्ट्रवादीचं काँग्रेसचं जमत, काँग्रेसचं शिवसेनेचं नाही जमत, भाजपचं काँग्रेसचं जमत. कसं काही युती केलं रे नाही आपल्याला किती अडत काढते तरी. आणि आपण किती दुश्मन घातलं रे यासाठी. आता ते नेता आपल्याला बोलत नाही ते म्हणतो तुम्ही आम्हाला हाणलं होतं त्या पक्षासाठी. आणि हे सगळं गळ्यात